HPV वॅक्सिन आम्ही घेतोय तर त्याच्यामुळे मुलींना पुढे चालून मूलबाळ होईल का नाही किंवा त्यांच्या पाळीवर काही परिणाम होईल का, पाळीच आलेली नाही त्याच्या आधी आम्ही वॅक्सिन घेतलं तर तिची पाळी लांबेल का, असे काही पॅरेंट्सचे प्रश्न होते. 8 मार्च ते 8 जून आपल्याला मोफत वॅक्सिनेशन कुठल्याही सरकारी हॉस्पिटलमध्ये, वुमन्स हॉस्पिटल, जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा, ग्रामीण सगळ्या हॉस्पिटल्समध्ये वॅक्सिन अवेलेबल आहे. 14 वर्षाच्या वयोगटातल्या मुलींना, 14 पूर्ण असणं आणि 15पेक्षा कमी या वयोगटातल्या मुलींना गव्हर्नमेंट सिंगल डोस गार्डासिल वॅक्सिन देत आहे. पॅरेंट्स मला विचारतायत, मॅडम वॅक्सिनमुळं काय आमच्या मुलींना वंध्यत्व होईल असं आम्ही काही व्हिडिओज बघितलेत इंस्टावर, आम्हाला काही असे मेसेजेस मिळत आहेत. तर मी नक्कीच त्यांना सांगू इच्छिते की ह्या HPV वॅक्सिनमुळे वंध्यत्व येणार नाही आहे. उलट तुम्ही तुमच्या मुलींना एक सुरक्षा कवच देताय. अजूनही ग्रामीण भागामध्ये आपण ऐकतो की पिशवी काढली अशा सर्जरीज होतात की बऱ्याचदा महिलांना पांढरा पदर जातोय म्हणजे मला कॅन्सरच झालाय. त्यालाही घाबरून त्यांचं असं म्हणणं असतं की नाही डॉक्टर माझी पिशवी काढून टाका. तर हे प्रमाण तुम्ही कमी करू शकता जर तुम्ही वेळेवर मुलींना वॅक्सिनेट केले की तिला अश्युरिटी राहील की नाही मी वॅक्सिन घेतलेलं आहे, मला 95 to 99% प्रोटेक्शन ह्या वॅक्सिनमुळे मिळणार आहे. तर मुली लैंगिकदृष्ट्या सक्रिय होण्याआधी जर आपण वॅक्सिन दिली तर त्यांना जवळजवळ 99% पर्यंत प्रोटेक्शन मिळणार आहे.